ठाणे वेस्ट मध्ये ना मकरचं एक्झिबिशन सुरू झालंय आणि इकडे मकर आपल्याला 1200 रुपयापासून सुरुवात प्राइस मध्ये बघायला मिळते. पण सगळ्यात सुंदर इकडे आहे ना आपण आहे ना शिवलिंग बघतोय आणि कंटिन्यू आहे ना अभिषेक चालू असतं. 2x2 मध्ये जी साईज आहे इकडे बघू शकतो आपण लाईट दिलेली आहे. खूप सुंदर असं हे शिवलिंग आहे. त्याच प्रकारे आपण इकडे आता मकर बघतोय, बालाजी मकर. हे बालाजी मकर आपण बघतोय. याची हाईट काय असणार रोहित भाई? 4.5 फुटापर्यंत जी हाईट आहे. आणि याच्यामध्ये मूर्ती किती फुटापर्यंत बसणार? 2.5 फूट. 2.5 फुटापर्यंत. याला पण हे बघा, हे असं फाउंटन चालू आहे कंटिन्यू दोन्ही साईडला आहे ना? हो, दोन्ही साईड. दोन्ही साईडला आहे. आणि त्याचबरोबर हे मकर बघतोय आपण, हे अष्टविनायक मकर आहे. अष्टविनायक मकरची काय प्राइस आहे? 4.25 फुटाचं आहे हे मकर. 4.25 फुटाचं आहे. ओके. आणि याच्यामध्ये पण फाउंटन आहे, दोन्ही पण हत्तीमध्ये वॉटर फाउंटन आहे. हे बघा, हे हत्तीमध्ये. आणि याच्यामध्ये पण मूर्ती 2 साईज आहे याच्या. 2 साईज आहे. 8,251 ला आहे 3.5 फुटाचा मकर आणि 4.25 फुटाचा मकर आहे 10,000. ओके, असे 2 साईज मध्ये. आणि इकडे हा मकरचं नाव काय ग? हाती वगैरे पण, लायन वगैरे पण टोटल आहे. हे टोटली फायबरचा बनवलेला आहे. फायबर आहे का ते? तर आपल्या गणपतीच्या नंतर वापर झाल्यानंतर हे आपण एंट्री वगैरे पण ठेवू शकतो. घराचा Use होऊन जाईल ते. हो. अच्छा, या मकरला काय नाव आहे? लायन वॉटरफॉल. लायन वॉटरफॉल असं. ते किती फुटाचे आहे? त्याच साईज मध्ये मला वाटतं 4 फूट मध्येच आहे. म्हणजे 3 फुटापर्यंत मूर्ती आरामात यामध्ये पण बसून जाईल. त्याचबरोबर इकडे प्लाय मध्ये पण आपल्याला बघू शकतो मकर आहे लाकडामध्ये. ही 2-4 वर्ष म्हणजे बघायला नको. याच्यामध्ये हाईट काय असणार? याची हाईट आहे टोटली 21 इंच. 21 इंच. अच्छा. आणि इकडे आपण बघू शकतो बघा, केदारनाथ. ओम मध्ये केदारनाथ. आणि हा आम्ही मुव्हेबल ठेवलेला आहे. कोणाला पुढे लावायचं ते लावू शकतात. कोणाला ओके. थीम मध्ये पाठीमागे पाहिजे तर इथे लावू शकतो. अच्छा, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो. छान सुंदर आहे. ही पण हाईट मला वाटतं 4 फुटापर्यंत आहे ना मकरची? याची हाईट. हो, हा 4 पॉईंट. आणि इथे खाली बघू शकतो आपण, हे बघा, हे असे मकर आहेत लाईनीमध्ये. जसं प्लाय मध्ये खूप ऑप्शन आहे, प्लाय मध्ये बघू शकतो इकडे. त्याच प्रकारे इकडे जंगल थीम मध्ये आपण मकर बघू शकतो. जंगल थीम नंतर हे असे स्वामींचे पण आपण बघू शकतो बघा, ब्रह्मांडन आहे. इकडे आपण बघू शकतो बघा, ब्रह्मांडन आहे. आणि जर तुम्हाला पूर्ण डिटेल जर पाहिजे असेल ना तर तुम्ही रोहितबाईला कॉल करू शकतात. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला यांचा नंबर पण देईन. ठाणे वेस्टलाच 5 मिनिटावरती हे एक्झिबिशन सुरू आहे.